तर मी आदित्य संतोष बनसोडे येरवडा विभागात राहणारा. जसं की तुम्हाला सांगू शकतो, आपली जी सरकार आहे त्यांची मान्यता आहे नाही का की आम्ही वरती आभाळातून फोटो घेतल्यात आणि रोड बनवलेले आहे. तर हे बघा इथं येरवडा शास्त्रीनगर विभागातील हे असे रोड बनवल्यात वाटतं त्यांनी वरतून आभाळातून फुटेज घेतलीये. मोदी साहेबांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलेलं मी, हे पाणी इकडं असंच थांबतंय आणि सरकारी कर्मचारी बोलतात की आम्ही वरतून आभाळातून फुटेज घेतली आणि इकडं पाणी, पावसाचं पाणी आहे बघा. इथं खड्डे असे झालेत. तर आपण ह्याच्यावर काहीतरी करू शकतो. आपण काही करूच नाही शकत. सामान्य माणसाला काय अधिकार नाही. अजून एक गोष्ट, जे जे लोक काय काय बोलतात ना, त्यांना दाबण्याची कोशिश करण्यात येते. मी 22 वर्षाचा एक युवक आहे. मला लोक दाबू नाही शकत. मी राहणार येरवडा विभाग भाटनगर मध्ये आहे. जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल माझ्या व्हिडिओ बनवण्याबद्दल तर मला येऊन समक्ष भेटा तुम्ही. मला काय प्रॉब्लेम नाही. हे बघा रस्ते, हे सरकारने अशा आभाळातून फुटेज घेतलीये. मोदी साहेबांच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितलेलं की आम्ही आभाळातून व्हिडिओ घेऊन रस्ते बनवतोय. हे रस्ते बनवलेत बघा. हे रस्ते खड्डे पडले तिकडे रस्त्यांना, रस्त्यांवर पाणी साचायला लागलंय. तरी बी लोक काय बोलत नाही. लोक कशाला काय बोलत, कुणाला कुणाचं काही घेणं नाही पडलेलं आहे. पण मी एक साधारण व्यक्ती आहे, मला बी कुणाशी काही घेणं नाही. 9 ते 6 जॉब करतो. पण हे जे बोलतात ना आम्ही असं केलंय तसं केलंय, हे बघा हे रस्त्यावरचे खड्डे लाईव्ह मध्ये इथून गाड्या लागले ते, आणि रस्त्यावरचे खड्डे. आणि आता येऊन द्या, यांनी म्हणतात की आम्ही आभाळातून फुटेज घेतोय. आभाळातून फुटेज घेतले असते तर हे खड्डे असे नसते. तुम्ही फुटेज नका घेऊ रे. आमचं महानगरपालिकेला एकच मान्यता आहे, लोकांचे जे जे प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करा फक्त. बाकी काय तुमच्याशी वाद नाही. आता हे बॅरिकेड आहे पुणे शहर पोलिसांचे बॅरिकेड आता इथं पडले, त्याच्याबद्दल बी आपण काय बोलू नाही शकत. कारण असं आहे की आपण कुणाबद्दल आवाज उचलला गेलो ना तर आपल्याला दाबणारे लय जण असतात. तर मी त्यातून ना, तर मला येरवडा विभाग भाटनगर मध्ये येऊन भेटू शकतो. मला मारा हाना काय विषय नाही. पण हे बघा हे सरकारचे काम असे आहेत. हे रस्त्यावरचं पाणी असंच जमतं. दरवर्षीचं इकडे प्रॉब्लेम आहे. मला 3 वर्ष झाले मी येतो जातो. मी कधीच कुणाला काय बोललो नाही. जाऊन दे आपल्याला काय करायचंय म्हणून. पण हे प्रत्येक टाइमला असत. हे बघा तो फुटपट एरिया आहे आता त्या साईडला. हे बघा हे सरकारी काम यांच्या असे आहेत. इथलं पाणी जमतंय, नुसतं पाणी कोण साचवत नाही. हे बघा इकडं हे असंच चालू राहणार. हे लोक गाड्या येतात ते लाईव्ह मध्ये. आणि हे बघा हे रस्ते, हे असे रस्ते असतात का? मला माझं कुणाशी काय पर्सनल वाद नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल ना माझी संगती हो, मी व्हिडिओ असं म्हणजे युट्यूबवर टाकायला, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर फेमस व्हायला, हे सगळं मला काय आवडत नाही. व्हिडिओ मी असं बनवलं आणि लोकांना आता वाटण की हे सगळं बोलून मी सिंपती घेतोय. सिंपती घ्यायचा बी काही प्रश्न नाही. जे लाईव्ह मध्ये येतोय तुम्हाला दाखवतोय, रोजचा माझा रस्ता येण्या जाण्याचा, मी इकडून जातोय, तो मला काही त्रास नाही. पण सरकार जे बोलते ना, जसं की आम्ही आभाळातून फुटेज घेतलीये, रस्त्यावर तुम्हाला एक खड्डा बी दिसत नाही. तर मी तुम्हाला सगळे रस्त्याचे खड्डे दाखवले 1000 मीटरच्या अंतरामध्ये. तर तुम्हाला जसं करायचंय तसं तुम्ही करू शकता. मला पर्सनली येऊन विजिट द्या येरवडा भाटनगर मध्ये.